चलो पढ़ते हैं आज का ये चैप्टर जिसका नाम है चुडीवाला। जयश्री रुईकर या धड्याच्या लेखिका आहेत। 1939 असा यांचा जन्मकाळ दिलेला आहे। लेखिकेबद्दल सांगितलंय की चुडीवाला या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर प्रसिद्ध लेखिका, त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या आहेत। मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह आहेत। स्वप्नातील विहीर ही बाल कादंबरी अशी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। प्रस्तुत पाठात डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला येणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन केलेलं आहे। या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचं दर्शनही लेखिकेनं घडवलं आहे। एक कुष्ठरोग म्हणजे एक असा रोग ज्याच्यावर सध्यापर्यंत तरी औषध नाही। लक्षात घ्या, तुम्ही बाबा आमटे यांचं नाव ऐकलं असेल। बाबा आमटे ऐकलंय का? नाही, तुमचं जनरल नॉलेज खूप जरा वीक आहे। बाबा आमटे हे समाजसेवक आहेत। त्यांचा मुलगा प्रकाश आमटे सध्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा आहे बघा। तर बाबा आमटे यांनी आनंदवन हे एक असं आनंदवन अशी एक जागा आहे। हे आनंदवन त्यांनी फुलवलेलं आहे कशासाठी? अशा प्रकारच्या कुष्ठरोग्यांसाठी तिथे त्यांनी जागा अवेलेबल करून, आश्रम जसं असतं ना तसं। तर बरेचसे समाजसेवक असतील किंवा लोक असतील, या लोकांसाठी समोर येऊन काम करतात। महत्त्वाचं असं आहे की ह्या रोगावर सध्यापर्यंत तरी औषध नसल्यामुळं आणि हा रोग संसर्गजन्य सुद्धा मानला जातो, म्हणजे एकमेकांमुळे पसरतो। आलं लक्षामध्ये? या रोगामध्ये नेमकं होतं काय? तर हातापायाची जी हाडं असतात ती आपोआप गळायला लागतात। आता समजा हे हाताला आपली अशी बोटं आहेत, तर हळूहळू ही बोटं अशी न राहता छाटल्यासारखी निम्मी निम्मी हळूहळू कमी होतात। हळूहळू तुम्हाला असं दिसेल की हा जो रोगी आहे ह्याची हातापायाची बोटं आपोआप गळून गेल्यासारखी होतात आणि अशी होतात, अशी। ठीक आहे, त्याला कुष्ठरोग असं म्हणतात। आलं लक्षामध्ये? या रोगाला कुष्ठरोग असं म्हणतात। जसं मी सांगितलं, त्याच्यामध्ये हात पाय किंवा एक हे फक्त स्किनच झडत नाही, हाड सुद्धा झडतं। हे एवढं झडतं की ह्यातनं रक्त वगैरे वाहतं। आपोआप जखम कशी होते माणसाला, तशी जखम झाल्यासारखं होतं। त्यातनं रक्त पू बाहेर पडतं आणि हळूहळू तो अवयव पूर्णपणे असा आखडायला लागतो। इतका भयंकर हा रोग असतो कुष्ठरोग। आलं का लक्षामध्ये? हा काही साधासुधा रोग नाही, ह्याच्यामध्ये पूर्णपणे शरीरावर हा रोग पसरतो। हाड मांस रक्त पूर्णपणे म्हणजे प्रेझेन्स या रोगाला। जसं कॅन्सर असेल तर समोरून दिसत नाही की माणसाला कॅन्सर आहे, टीबी असेल तर पाहून कळत नाही की टीबी आहे म्हणून, खोकलला तर समजतं ठीक आहे, तसं जनरल नॉलेज असं पाहिल्यावर कळत नाही। तसा मात्र हा रोग नाही, हा पूर्णपणे शरीरावर इम्पॅक्ट करणारा असा रोग असतो, भयंकर आहे। त्यामुळं लोकांना ह्या रोगांची फार किळस वाटते। अशा व्यक्तीला कोणी जवळ सुद्धा करत नाही। आलं का लक्षामध्ये? आणि अशा रोग्यांसाठी काम करणारा हा आपला या चॅप्टर मधला जो पार्ट आहे, जो पात्र आहे, कॅरेक्टर, तो त्या लोकांसाठी पुढे येऊन काय काम करतो हा त्याबद्दलचा धडा आहे। म्हणून कवी जो लेखिका आहे ती काय म्हणते की या पाठामध्ये समाज ऋण आणि मूल्याबरोबर माणुसकीचं दर्शन होतंय। आलं का लक्षामध्ये? की अशा पद्धतीनं ज्या लोकांना कोणी समाजात जवळ करत नाही
त्या लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यातून आपल्याला ती माणुसकी दिसून येते की ज्याला समाजानं बाहेर काढलंय. त्यांना आपल्यासारख्या तरी तुम्हाला एखाद घरामध्ये कोणी दिसलं तर दिसतही असेल, पण आपल्यासारख्या समाजामध्ये त्यांना बऱ्यापैकी राहायला सुद्धा लोक देत नाहीत. त्यांच्यासाठी गावाबाहेर कुठेतरी जागा केली जाते, तिथे गावात सुद्धा राहायचं नाही. त्यांच्या हातचं कोणी खात नाही. त्यांनी विकायला आणलेला भाजीपाला अन्नधान्य कोणी विकत सुद्धा घेत नाही. आताच्या काळामध्ये काळ बदललाय, बऱ्यापैकी लोकांमध्ये जागरूकता आली आहे, पण तरी सुद्धा आधीच्या काळामध्ये तर अजिबात त्यांना लोक जवळ करत नव्हते. असा हा रोग आहे ज्याला कुष्ठरोग असं म्हटलं जातं. काय म्हटलंय बघा, अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. जो छोटा मुलगा आहे तो अब्दुल्ला म्हणतो आज आप तपोवन को मत जाइए, है ना. तो सरळ सरळ त्या आपल्या वडिलांना म्हणतोय अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. मग तो वडील आहे अब्दुल, तो काय म्हणतो, क्यों बेटे, जाने दे अनवर. अनवर कोण आहे, तो छोटा मुलगा. तो छोटा मुलगा आहे अनवर. तो आपल्या वडिलांना म्हणत होता की आज तुम्ही तपोवनात जाऊ नका म्हणून, पण तपोवन ती जागा आहे जिथे लोक राहतात. तपोवन काय आहे, ती जागा जिथं कुष्ठरोगी राहतात, त्या जागेला तपोवन म्हटलंय. ठीक आहे, काय म्हणते बघा, तर अब्दुलची बायको म्हणजे अनवरची आई शन्नो ती म्हणते जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का, है ना. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणी म्हणजे संधी, एक चांगली संधी मिळाली आहे त्यांना. आजच्या दिवशी तू जर त्यांना म्हटला की जाओ मत, ते जो ऐकणार आहे का तुझं, अजिबात नाही. तुझे वडील ऐकणार नाही आणि ते थांबणारही नाही, ते जातील. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची चिडलेली बायको एक रागाच्या भरात अब्दुल्लाशी बोलत आहे, है ना. त्या मुलाची समजूत काढताना ती कोणाला बोलतीये, अब्दुल्ला बोलतीये. कोण आहे ही, अब्दुलची बायको, अनवरची आई. हे सगळं बोलत आहे. काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मग मी लवकर येईन बेटा. हा कोण, अब्दुल बोलतो आपल्या छोट्या मुलाला, अनवरला सांगतो मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत म्हणजे संक्रांतीचा दिवस आहे. कोणता दिवस आहे आज, संक्रांतीचा दिवस आहे. त्यात मंगळवारी नेमकं काय असतं की देवीच्या मंदिरात बऱ्याचशा बायका मंदिरामध्ये येतात, त्यामुळं मंगळवारचा दिवस, त्यात सणाचा दिवस. सणाला बांगड्या भरणं किंवा सजणं आणि अशा सगळ्या गोष्टी महिलांमध्ये चालत असतात. तर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिला अगदी उत्साहानं बांगड्या भरायला येत असतात. गावामध्ये सिटीमध्येही असतं, असं काही नाही. म्हणे आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. का दुकान बंद आहे, कारण अब्दुल काय करणार आहे, आपली बांगड्यांची पेटी घेऊन तपोवनात जाणार आहे. दुकान उघडं ठेवून बसणार आहे का दुकानात बांगड्या विकायला, नाही. तो गावात न बसता तपोवनात जाणार आहे बांगड्या भरायला. त्यामुळं आज संक्रांतीचा सण असून, मंगळवार असून, बघा पाहायला गेलं तर अब्दुलला चांगलं कमवायचा दिवस आहे. दुकान चालू करून तो जर त्या दुकानात बसला बांगड्या भरण्यासाठी महिलांना, तर संक्रांतीचा दिवस म्हणून किती महिला येतील, त्याला चांगला पैसा सुद्धा मिळेल. पण त्यानं या सगळ्याची अपेक्षा ठेवली नाही. काय केलं, दुकान बंद करून तो तपोवनात जायला निघालाय. तर त्याची बायको म्हणते आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात, है ना. ती चिडलेली शन्नो
आपल्या नवऱ्यावर अब्दुलवर राग काढताना हे सगळं बोलत आहेत. तुम्ही काय करणार? दुकान बंद ठेवणार, तपोवनात जाणार. रघुभैयाचं बघा, रघुभैया सुद्धा एक बांगडीवाला दुकानदार आहे. रघुभैयाचं दुकान आज तेजीत चालणार आणि रघुभैयाच्या घरात नवीनच एक लवकर नवीन वस्तू येणार आणि आपलं काय? तुम्ही मात्र दुकान बंद करून तपोवनात निघून जाणार. अब्दुल म्हणतो, शन्नू चुप बैठ अभी. आपल्या बायकोला त्यानं गप्प केलाय. त्यानं सांगितलं की मला याबद्दल ऐकायचं नाही, कारण त्याचं ठरलंय आपण कुठे जायचंय? ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला दरवर्षीप्रमाणे तपोवनात जायचंच, हे त्याचं ठरलंय. त्यामुळे त्यानं आपल्या बायकोला स्पष्ट नकार दिला. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुल पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा. कोणी जर तुम्हाला रस्त्यानं भेटलं तर त्याला सांगू नका. लोकांना काय वाटेल? हा तर तपोवनात जातो, त्याच्या हातच्या बांगड्या नको आणि त्यामुळं गिराईक येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणालाही सांगू नका तुम्ही तपोवनात चाललाय, गपचूप जावा. कोणी सांगितलं? बायको म्हणतीये, शन्नू म्हणतीये अब्दुलला. आणि मग अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग नाही आला तर कीव आली. कीव म्हणजे दया वाटणे, है ना? कीव येणे, दया येणे. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटर मधून थंडी चांगली जाणवत होती. बस आली. अब्दुल आता तपोवनाकडे जायला निघालेला आहे. त्यानं बांगड्यांची पेटी हातात घेतली, पिशवी जे काही सामान न्यायचं होतं ते हातात घेतलेलं आहे आणि बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला. थंडीचे दिवस, संक्रांत म्हणजे जानेवारीचा महिना असतो. थंडी जाणवत होती. अब्दुलचा उसवलेला स्वेटर आहे, उसवलेला म्हणजे बऱ्याच जागे धागे निघालेला, फाटलेला म्हणू शकतो आपण, त्यातनं त्याला थंडी जाणवत होती. अशा अवस्थेत बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्यांना आपल्या मांडीवर ठेवली, कारण काचेच्या बांगड्या लगेच फुटतात. त्यामुळे त्यांना खूप काळजीपूर्वक अब्दुल घेऊन चाललाय. गर्दीत कोणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकानं त्यानं बघितलं. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोक अधिकच त्रासदायक वाटू लागला. बस चालू झाली. बसमध्ये वाहन चालायला लागलं की हवा जास्त लागते आणि आता ती हवा त्याला त्रासदायक वाटू लागली. गारवा जाणवायला लागला हवेतला. अब्दुलनं मफलर कानाला घट्ट लपेटून घेतलं. आपल्या कानात गार हवा लागू नये म्हणून मफलर जे होतं सोबतचं ते कानाला घट्टपणे त्यानं बांधून घेतलंय. आणि मग जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. जवळपास आता कोण आहे तपोवनाकडे जाणार आहे का कोणी गावातून? त्यामुळं कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावरच बस जवळपास रिकामी झाली. 2-4 लोक जी तपोवनापर्यंत जाणार किंवा त्याच्या अलीकडे कुठेतरी उतरणार एवढीच लोक फक्त बसमध्ये बसली होती. त्यापैकी अब्दुल एक होता, कारण अब्दुलला तपोवनातच जायचं होतं. बाकी अख्खी बस रिकामी झाली होती. गावात कोण चाललंय तपोवनात? कोण कशालाच जाईन कुष्ठरोग्यांना भेटायला, है की नाही? मग तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6च उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. आता जिल्हाधिकार्यालयाचा स्टॉप गेला, पुढे तपोवन येणार. तपोवनाची एक अशी कमानी बनलेली होती. कमानी लक्षात येते ना? कमानीकडे लक्ष गेलं, पाहिलं तर काय, गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. त्या कमानीवर चढलेली जी वेल होती ती अतिशय छान पद्धतीने त्या कमानीवर वाढली होती. मागे आलो होतो तेव्हा जेमतेम हातभरच होती. एका छोटीशी फुलाची वेल असते
असेल, ती छोटीशी एवढी हातभर होती, पण आता पाहिलं तर त्या मानेवर ती वेल छानपणे अशी वाढलेली होती. हे सगळं कोणी पाहिलं? अब्दुलनं पाहिलं. तपोवनाचा त्याचा प्रवास चालू आहे सध्या, बसमधून त्याला उतरायचंय. आता अब्दुल बसमधून उतरला. अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका, गोंधळ. गलका म्हणजे गोंधळ. आता काही गोष्टी विकायला आल्या. आता तपोवनात कोणी जातच नव्हतं, त्यामुळे त्यांच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट काही आली तर. आपल्यासारख्या लोकांना दिवसभर गाड्या दिसतात. सफरचंदवाला आला, केळीवाला आला, है ना, कोणी काय विकायला आलं, कोणी काय विकायला आलं, कोणी आईस्क्रीमच विकायला आलं, आपण दिवसभर बघतो, त्यामुळे आपल्याला नवल वाटत नाही. पण तपोवन कसं आहे, तिथं कोणी जात नाही. चुडीवाला तिथे गेल्यानंतर त्या मुलींना घेरलं त्या अब्दुलला. त्याच्या आजूबाजूला गोंधळ चालू झाला. चुडीवाला आला, चुडीवाला आला, असं सगळ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. छोट्या छोट्या मुलींनी आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर, आंब्याचं मोठंसं झाड होतं. चौथरा म्हणजे झाडाखाली असा मस्त एक बांधलेला पारा असतो किंवा बसायला जागा केलेली असते, त्याला चौथरा म्हणतात. त्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला झाली. कोण स्त्रिया आहेत? या कुष्ठरोगी स्त्रिया, ज्या तपोवनात राहत होत्या. आज संक्रांतीचा दिवस, त्यांच्यासाठी कोणीतरी बांगड्या विकायला आलाय तिथं, घेऊन आलंय तिथं. हे पाहून त्या स्त्रिया त्याच्या आजूबाजूला जमा झाल्या. खूप गर्दी झाली बांगड्या घेण्यासाठी. आणि मग सगळ्यांचा एकच गोंधळ. काय? त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला. चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला का? मी मागच्या वेळी सांगितलं होतं. असा सगळ्यांचा गोंधळ, प्रश्न, संवाद सुरू झाले. कोणी म्हणतोय मला हिरव्या द्या, कोणी म्हणतोय मला निळ्या बांगड्या द्या, कोणी म्हणतोय माझा आरसा आणला का? मी तुम्हाला आरसा आणायला लावला होता. कोणी काय मागतंय, कोणी काय मागतंय, असा सगळा संवाद चुडीवाल्यासोबत चालू झालेला आहे तिथल्या लोकांचा. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. प्रत्येक मुलगी म्हणत होती मला पहिलं, मला पहिलं, है ना. सगळ्या महिला एकत्रित आल्यानंतर सगळ्यांना बांगड्या भरण्याची घाई. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, कोणाला निळी, कोणाला पिवळी, कोणाला लाल, कोणाला हिरवी, जशी ज्याला पसंत असेल त्याप्रमाणे त्यांना बांगड्या भरून देऊ लागला. त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. एवढं सोपं होतं का त्यांना बांगड्या भरणं? पण अब्दुलला ती कला येत होती. अब्दुल ते सगळं करू शकत होता. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास, किती? 2-3 तास हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. अख्खं जसं तपोवन आनंदात भरून गेलंय, एकदम आनंदी. महिला खूप आनंदी व्हायच्या. त्यांना मनाजोगे ते जे काही शृंगार असेल तो मिळत होता. कारण एका साधारण व्यक्तीसारखं बाजारात जाऊन घेणं किंवा त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचणं एवढं शक्य नव्हतं. तर जे काही मिळत होतं त्यांना ते अपार आनंदित वाटत होतं. आता आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटायचा. वर्षातून 2दा अब्दुल यायचा. कधी? संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला. आलं का लक्षामध्ये? हां, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे जे महिने असतात त्यातला ज्येष्ठ महिन्याची जी पौर्णिमा असते त्याला ज्येष्ठ पौर्णिमा असं म्हणतात. आता सध्या आषाढ चालू आहे, मागच ज्येष्ठ गेला, त्याची जी पौर्णिमा होती ना त्याला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात. तर असं संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला असं 6 महिन्याच्या अंतरावर, 4-5 महिन्याच्या अंतरावर तो यायचा आणि हे बांगडी भरण्याचं त्याचं काम असायचं. तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेनं वाट पाहत असत.
आणि अब्दुल्लाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लावे. असेच काही दिवस गेले. अब्दुलचं जाणं येणं राहिलं. संक्रांत गेली, ज्येष्ठ पौर्णिमेला जाणं झालं आणि असे दिवसामागून दिवस जात राहिले. एक दिवस रघु भैया आला. कोण आला? रघु भैया आला. आणि काय? त्याच्या हाती पोस्टमननं दिलेलं पत्र होतं. रघु भैया काय घेऊन आला? पोस्टमननं दिलेलं पत्र घेऊन आला. काय घेऊन आला? पोस्टमननं दिलेलं पत्र घेऊन आला. कोण? रघु भैया. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. कोण म्हणतो असं? रघु भैया म्हणतो. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. तर अब्दुल म्हणतो दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. कोणाला म्हटला हा? अब्दुल रघु भैयाला म्हटला. पोस्टमनला नाही दाद्या, वरच सांगितलं ना मी. रघु भैया चिठ्ठी घेऊन आला का पोस्टमन आला? रघु भैयानं चिठ्ठी मोठ्यानं वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. असं काय आहे चिठ्ठीत, है ना? अब्दुल्ला आणि त्याच्या पत्नीला हे ऐकून खूप आनंद झालाय. लिहिलंय काय बघा. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. अब्दुलनं ही सेवाच केली आहे ना कुष्ठरोग्यांची, त्यामुळं तपोवनात होणाऱ्या कार्यक्रमात अब्दुलचा सत्कार होणार आहे. आता 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. चिठ्ठी हातात पडली. चिठ्ठीमध्ये असं कळलं की 2 दिवसानंतर आहे हा कार्यक्रम. जो सत्कार समारंभासाठी जे इन्व्हिटेशन आलेलं आहे ते 2 दिवसानंतरच आहे. मग कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आलं होतं. एका साधारण चुडीवाल्याला कोणाच सत्कार करणार आहे? कधी त्याला एवढा असा पर्वणी मिळणार आहे का त्याला? असा दिवस येणार आहे का त्याच्या नशिबी? कोणी करेल का त्याचा सत्कार? पण त्याला हे पत्र वाचल्यानंतर खूप आनंद झाला. त्याच्या पत्नीलाही खूप आनंद झाला. पत्रामध्ये लिहिलंय की तपोवनामध्ये तुमचा सत्कार आहे आणि हा कार्यक्रम 2 दिवसांनी आहे पुढच्या. मग कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढं मी काय केलं आहे तपोवनासाठी, है ना? असं माझं काय महान कार्य आहे की माझं सत्कार होणार आहे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. आता कार्यक्रमचा दिवस उजाडला. ज्या दिवशी कार्यक्रम आहे, ज्या दिवशीचा कार्यक्रम आहे तो दिवस आला आणि या कार्यक्रमासाठी अब्दुल पोहोचला सुद्धा. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर भोसले, मी काय म्हणते ते ऐक. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्चीवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. कोण बसलं होतं? निमंत्रित, ज्यांना बोलवलं गेलंय खास कार्यक्रमासाठी ती लोक स्टेजच्या आजूबाजूला स्टेजवर मांडलेल्या खुर्च्यांवर बसलेली होती. आता अब्दुल्ला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. संकोच म्हणजे काय? लाज वाटणे. आता अब्दुल तिथे पोहोचला. त्याने पाहिलं निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली आहे, पण त्याला त्यांच्यासोबत बसायला लाज वाटत होती, कमीपणा वाटत होता. म्हणून तो तसाच उभा राहिला, बसला नाही. तेवढ्यात खुद्द दाजी साहेब, है ना, दाजी साहेब पटवर्धन, सुरुवातीलाच नाव वाचलं ना आपण, शिवाजीराव उर्फ दाजी साहेब पटवर्धन. खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं. अब्दुल्ला कोणी बोलवलं? दाजी साहेबांनी स्वतः बोलवलं अब्दुल्ला पुढे आणि खुर्चीवर बसायला सांगितलं. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षांच्या, किती? 84. हे दाजी साहेब पटवर्धन 84 वयाचे होते, 84 इयर्स ओल्ड. तर 84 वर्षाचे असे हे दाजी साहेब पटवर्धन.
पण कसे बघा त्यांचं वर्णन सांगितलंय. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, 84 इयर्स ओल्ड, तरीही कणखर आणि ताठ, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, म्हणजे पाहून असं वाटणार नाही की 84 इयर्स ओल्ड आहेत, है ना. चेहऱ्यावर तेज, तुमच्या भाषेत बोलायचं तर ग्लो. गौरवर्ण म्हणजे गोऱ्या वर्णाचे होते. पांढरे स्वच्छ धोतर नेसलेले, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, असं त्यांचं वर्णन आहे. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. भारावून जाणे, इम्प्रेस होणे, है ना, आकर्षित होणे. दाजी साहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. रामानं सेतुबंधन केलं म्हणजे श्रीराम ज्यावेळेस श्रीलंकेपर्यंत पोहोचण्यासाठी सेतू बांधला का नाही, राम सेतू पाहिला का तुम्ही? पाहिला ना टीव्हीवर. तर या सेतू बंधनासाठी सगळ्यांनी काम केलं का नाही? हनुमान असेल, कितीतरी वानर सेना होती, है ना. तशीच एक छोटीशी खार पण होती, माहिती आहे ना. ती अशी लोळत लोळत जायची आणि अशी अंग झटकायची, है ना. आणि मग अंग झटकल्या तिच्या अंगातनं मातीचे कण पडायचे. तर मग तिला सांगितलं, हां कहाणी आहे ती. मग तिला सांगितलं, अगं बाई हे तुझं एवढंसं 2-3 कणांनी काय होणार आहे. आणि म्हणून तिथून मन पडली, माझा पण खारीचा वाटा. खारीचा वाटा आहे की नाही, हां, फूल नाही तर फुलाची पाकळी म्हण आहे की नाही. तिथून एक म्हण पडली, काय, खारीचा वाटा. खारी म्हणजे ती बेकरीतली खारी नाही, ही खार, खारुताई, खारुताई, खारुताई म्हणून तिच्यावरून नाव पडलं खारीचा वाटा. मग ती खार काय करायची, खार माहिती आहे सगळ्यांना, स्क्विरल स्क्विरल असे 3 पट्टे असतात पाटीवर, हां ती, हां 3च असतात. ते पण सांगते का, त्याचं पण रिझन माहिती आहे मला. तर ती बिचारी काय करायची, अशी मातीत लोळायची ना, मग अंगामध्ये, तुम्ही का लोळताय मग अशी मातीत लोळायची, मग तिच्या अंगाला माती चिपकायची ना, वाळूचे कण जायचे. मग ती अशी येऊन त्या सेतू पुलावर अंग झटकायची. मग ते 2-3 काय मातीचे कण त्यात अंगातनं पडायचे. मग ती म्हणायची की मला पण खारीचा वाटा, म्हणजे माझ्याने जेवढं शक्य आहे ते मी श्रीरामांसाठी करायला तयार आहे. तर ती खारुताईचं ते काम बघून भगवान श्रीराम खूप प्रसन्न झाले, खूप आनंद वाटला त्यांना. आणि प्रेमानं त्या श्रीरामांनी तिच्या पाठीवर आपला हात फिरवला. तर ही 3 बोटं तिच्या पाठीवर उमटलेत, म्हणून तिच्या पाठीवर 3 अशा रेषा असतात. आता दाजीसाहेब पटवर्धन विषयापासून भटकू नका. दाजीसाहेब पटवर्धनांनी कार्यक्रमाला बोलावलाय. अब्दुल त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. अध्यक्ष महोदयांचं बोलणं झालंय. आता खुद्द दाजीसाहेब पटवर्धन भाषणासाठी उभे राहिलेत आणि भाषण करताना ते म्हणतायत की ज्या पद्धतीनं रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केलीच ना. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून मी स्वतः इथे येण्याबद्दल विनंती केली होती. दाजीसाहेब पटवर्धन म्हणतात, अनेकांना आम्ही सांगितलं की कोणीतरी तपोवनात या. तर अनेकांना विनंती केली, पण कोणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. बऱ्याच जणांनी, कारण कुष्ठरोग्यांना बांगड्या भरण्याचा विचार हा मुळातच कोणाला आवडणार नाही. बऱ्याच जणांना वाटेल की आपण त्यांना बांगड्या भरल्या तर आपल्यालाही हा रोग होईल, है ना, आपण त्यांच्यासाठी का जायचं. आणि असं म्हणून कोणच बांगडीवाला इथपर्यंत यायला तयार नव्हता. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, पैसा मिळतोय का त्यांना यातून, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया
मुली बाळी यांना येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात की कधी चुडीवाला येईल, आम्हाला हे घ्यायचं आहे, आम्हाला ते हवं आहे, आम्हाला ते हवं आहे, असं यांचं पूर्ण लक्ष. कारण हा वर्षातून 2दाच जातो, तेही खूप आहे. आणि अब्दुल मियांचं हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे. हे सगळं दाजी साहेब आपल्या भाषणामध्ये सांगत आहेत. अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्यानं चटकन दाजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. अमरावती गावावरून आलेली, तपोवनापर्यंत आलेली लोक ही गाडीत बसून, मोटारीत बसून जाणार होती. दाजी साहेबांनी अब्दुलला त्या मोटारीतच बसवलं. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवं होतं. तिचा गुस्सा थोडा कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईनं नटलं होतं. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं. अंतर्बाह्य म्हणजे आत बाहेर. अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिनं थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं करता खाने को. तर आता अब्दुल घरी आला. त्यानं आपल्या बायकोला त्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. आल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याच्यासमोर जेवण मांडलेलं आहे. वांग्याची भाजी आणि चपातीची थाळी समोर ठेवली. आणि अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा, जणू त्यानं काही गुन्हा केला आहे की काय, असं शांतपणे खाली मान घालून जेवतोय. आणि त्यानं आपल्या बायकोला विचारलं, तू नहीं खाएगी? तर ती म्हणते, नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अनवरला खिमा खायचा आहे है ना, पण आईनं वांग्याची भाजी केली आहे. खिमा, चिकन का खिमा किंवा मटणाचा असेल, काय असेल तो असेल. आता अब्दुलनं ऐकलं की शन्नू काय बोलली ते. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. आता आपलं पोरगं काहीतरी मागतंय, बापाला ऐकून वाईट वाटणारच नाही का, की आपल्या पोरानं जेवण नाही केलं, खिमा खायचा आहे त्याला, आणि आपण त्याचं तो हट्ट पुरवू शकत नाही काय. आता अब्दुलची एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडातला घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नू पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही है ना. शन्नू काय बोलतीये त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द ना शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच बोलून झालेले होते. नवीन धंदा, भांडवल नको. भांडवल म्हणजे कॅपिटल. धंदा सुरू करायला कॅपिटल पाहिजे, पैसे बेसिकली. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयानं दुकानाला रंग देण्याचं काम काढलं होतं. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयानं त्याला आवाज दिला, क्यों, आज दुकान नहीं खोलता? नहीं रघुभैया, हे तपोवनच आता दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनात दाजी साहेब पाहत नाही. तपोवनाचा कारभार आता दाजी साहेबांकडे राहिलेला नाही आहे. हे कळल्यापासून अब्दुलला फार वाईट वाटतंय.
आणि ते म्हणतात आता माझं मन लागत नाही हे काम करायला. पुढे म्हणतात आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया, केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजी साहेबांना काय बरं वाटलं असेल. अब्दुल विलक्षण हळवा होता. अब्दुल कसा होता? हळवा है ना, खूप इमोशनल माणूस होता अब्दुल. देवळातल्या पहारेकरानं 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती है ना, 2 वाजले होते. शन्नू झोपली आहे, घोरण्याचा आवाज येतोय. अनवर सुद्धा गाढ झोपला होता. अब्दुल उठला अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. त्याचं मन भरून आलं. त्यानं आपली प्रत्येक वस्तू जणू तो आठवून काढून काढून पाहतोय अशा पद्धतीने पाहायला लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारं तो येणाऱ्या तपोवनात नेणार होता. आता तिथं चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या. पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदानं सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. तो म्हणजे कधी? ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला. आता हेही त्याला मिळणार नव्हतं. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवन इच्छाच उडून गेली होती. त्या साऱ्या वस्तूंकडं पाहता पाहता, त्या साऱ्या वस्तूंकडं बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरून आले. त्या तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात उतरणीला लागली होती. तर असा हा चुडीवाला ज्यानं आपलं जीवन कशासाठी लावलं? कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी. ही सेवा म्हणजे काही अशी सेवा औषधी स्वरूपातली, मेडिकल स्वरूपातली सेवा नव्हती. तर अशी सेवा जो त्याचा व्यवसाय होता, पण तो जे काही करू शकत होता त्यातनं त्या लोकांना आनंद मिळत होता. तो त्यांना कमीत कमी वर्षातून 2 दिवस का होईना त्यांच्या जीवनात भरपूर आनंद देऊ शकत होता. आणि हे पाहून त्याच्या मनाला खूप समाधान वाटायचं. पण जेव्हा दाजी साहेबांच्याकडून तपोवनाचं काम निघून गेलं तेव्हा मात्र आता चुडीवाला तिथे जाऊ शकत नव्हता. आणि त्यामुळं त्याला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं की त्याला असं वाटतं की आता हा धंदाच करू नये. तो एक एक वस्तूंकडे जवळपास तासनतास पाहत राहिला आहे है ना, इमोशनल झाला आहे. त्याचं मन भरून आलं आहे त्या गोष्टींना बघून. अशी ही अवस्था आहे. तर हा चुडीवाला असा आहे अब्दुल, ज्याचा हा धडा आपण आज शिकलो. आलं लक्षामध्ये? त्याची ही छोटीशी कहाणी. लेखिकेचं नाव काय आहे? जयश्री रुईकर. ठीक आहे. हां, राजश्री नाही, जयश्री. हां, जयश्री रुईकर असं या लेखिकेचं नाव आहे. चुडीवाला कळलाय सगळ्यांना?